श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती आहे यासाठी, की तुम्ही जे पास्टमध्ये कर्म केलेलं आहे, ते कोणत्या गोष्टीच्या संदर्भात तुमच्या मागे आता लागलेलं आहे किंवा चांगलं वाईट काय केलंय किंवा काय चांगलं काय वाईट किंवा प्रत्येकजण म्हणत असतो, की त्याचं कर्म आहे ते त्याला भोगायला यायला लागले. आपण असं म्हणतो, की खूप त्यानं पहिला खूप असं केलं, तसं केलं म्हणून आता त्याच्यावर हे दिवस आले. किंवा आपण आपल्या स्वतःला सुद्धा म्हणत असतो, की माझं काय एवढं मी वाईट केलंय कुणाचं किंवा माझे एवढे कर्म वाईट आहेत का जेणेकरून मी हे भोगत आहे. हे सुद्धा आपल्याला वाटत असतं. पण हे नक्की आपलं पास्ट मधलं कर्म आपलं काय आहे? आपलं कर्म काय सांगत आहे? हे आपण बघणार आहोत आता. रीडिंग शेवटपर्यंत बघायची आहे. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं आहे. जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापुढे अपलोड होऊन जाईल. अजून दुसरं असं सांगायचं असं आहे, की अं, मला दुसरं असं सांगायचं आहे, की चॅनेलला म्हणजे मोबाईलला जो प्रॉब्लेम होता, तो आता सॉल्व्ह झालेला आहे. तुम्ही कॉल करू शकता कधीही. जरी तरी पण नाही लागला कधीतरी बाय चान्स तरी तुम्ही WhatsApp कॉल मला करू शकता. मेसेज वगैरे करू शकता. आता जी एनर्जी जी आपण चेक करणार आहे, ते तुमचं कार्मिक, तुमचं कर्म काय सांगतंय? तुमचं पास्टमधलं कर्म काय सांगतंय? तुमचं कर्म म्हणजे आता जरी तुम्ही संकटामध्ये असाल किंवा त्रासात असाल, कारण खूप जण ताईंचा प्रश्न असतो, दादांचा प्रश्न असतो, ताई इतकं आम्ही देवाची सेवा करतो, आम्ही इतकं हे करतो, ते करतो, देवाची उपासना करतो, नामस्मरण करतो, पारायण करतो, तरी सुद्धा आमच्या आयुष्यातले हे संकट का जात नाहीये? का त्रास होत आहे आम्हाला या सगळ्या गोष्टीचा? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळत नसतील, तर मी नक्कीच तुम्हाला सांगू शकते, की काय नेमका प्रॉब्लेम आहे, काय गोष्टी होत आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी. पास्ट मधलं फक्त आपलं चाललेलं आहे. पास्टमध्ये तुमचं कर्म. पास्टमध्ये तुमचं कर्म. अविश्वास तर तुम्ही प्रत्येकाचा म्हणजे सगळ्यांसाठी नाहीये हे. राशीप्रमाणे मी सांगेन. हे बघा, जेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याला पचवता येतात, तेवढ्या वाईट गोष्टी पचवणं खूप अवघड असतं. त्यामुळे जर आपल्या पास्टमध्ये जर काही गोष्टी निगेटिव्ह झाल्या असतील, पॉझिटिव्ह झाल्या असतील, ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्या सुद्धा तुम्हाला मान्य करायच्या आहेत. असं नाही की सगळंच आपल्यासाठी चांगलं असतं. सगळ्याच गोष्टी आपण चांगल्या घेण्यासाठी असतात. त्यातल्या काही अशा गोष्टी असतात, की आपल्याला आपल्याकडून नकळत काही गोष्टी वाईट घडत असतात. त्याचा दुष्परिणाम आपल्या नात्यावर होतो, आपल्या मनावर होतो, आपल्या मानसिकतेवर होतो. सगळ्या गोष्टी आपल्यावरती बिघडत जात असतात. त्यामुळे जे काही असेल ते मी रिअल सांगणार आहे. असं नाही की तुम्ही व्ह्यूअर्स आहे माझे आणि माझ्या चॅनेलवरती तुम्ही येताय बघायला आणि मी तुम्हाला असं काही सत्य सांगते जेणेकरून तुमचा असं वेगळंच काहीतरी भूमिका तुमची होईल किंवा तुम्हाला असं वाटेल की इतकं स्पष्ट कसं काय ताई सांगू शकतील. पण हे जे आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत कळलंच पाहिजे कारण ते तुम्हाला त्रास होईल किंवा वेदना होतील म्हणून मी तर खोटं तरी सांगू शकणार नाही. जे एनर्जी इथं येणार आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे जे आहे ते मान्य करायचं कारण आपण जे काहीतरी कर्म केले ते कुठेतरी आपल्यापर्यंत फिरलेलं आहे किंवा चांगलं असेल, वाईट असेल, पैशा संदर्भात दिसत आहे, विश्वासासंबंध दिसत आहे, नात्यासंबंधात दिसत आहे. ह्या 3 गोष्टी तर ऑलरेडी आलेल्या आहेत. इथे कायदेशीर गोष्टी नोकरी संदर्भात सुद्धा आहेत बरं का. असं नाहीये की नोकरी संदर्भात नाही. लव्ह रिलेशन सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पास्ट मधल्या काही गोष्टी किती कर्म चांगलं केलेलं आहे, किती गोष्टी तुमच्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत, हे आपण इथं बघणार आहोत. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाईव्ह वगैरे आले तर तुम्हाला नोटिफिकेशन लवकर तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही पास्टमध्ये कर्म खूप वाईट आहे तुमचं, असं दिसतंय. कारण खूप जणांचं कर्म सांगतंय, की तुम्ही पास्टमध्ये किंवा मागच्या जन्मी असेल किंवा पास्टमध्ये असेल, तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी अशा घडल्यात जेणेकरून तुम्हाला तुम्हाला त्रास होतो, वेदना होते. तर आशा, सेलिब्रेशन बस ओके. एवढीच काढ बस. जास्त नकोत. अजून इथं पण पैशा संदर्भातच आहे. पैशा संदर्भात आहे तुमचं आर्थिक परिस्थिती, आर्थिक गोष्टी, सगळ्या गोष्टींना अनुसरून सगळ्या गोष्टी घडत असतात. अचानक आपल्या आयुष्यात कोणत्याच गोष्टी घडत नसतात. जे आपण करणार आहे तेच घडत असतं. देवाने आपल्याला एक करार दिलेला असतो जन्माचा आणि मृत्यूचा आणि त्या वेळेत आपण जे काही केलेलं असतं कर्म, तेच आपल्या समोर उभं राहत असतं आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळं काही पॉझिटिव्ह असावं हेच मी प्रार्थना करेन कारण आपल्या कर्मावर ठरत असतं की आपला फ्युचर कसा आहे हे मी नक्की सांगते. कारण जितका पास्ट चांगला तितकं फ्युचर चांगलं. कारण कसं आहे की आज मी इथं तुम्हाला काय सांगणार आहे
चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी. मी जर चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या, सांगितल्या, एक चांगलं अ, अ, घेण्यासारख्या काही गोष्टी, 4 गोष्टी सांगितल्या, तर ते फिरून माझ्याकडे कर्म येत असतं. महत्वाचं. आपला एका गोष्टीचा हिशोब होत असतो. जरी मी पास्टमध्ये काही वाईट गोष्टी केल्या असेल, तरी सुद्धा ते पास्टमधल्या काही गोष्टीचं कर्म माझ्यावरती फिरून येत असतं. जरी मी आता जर तुम्हाला सपोज ह्या गोष्टीतून आता चांगल्या काही गोष्टी जर सांगत असेल, की हे तुमच्या आयुष्यात झाले, ते झाले, ते झाले. हे चांगल्या गोष्टी झाल्या जेणेकरून मी एक चांगला सल्ला तुम्हाला देते, चांगला अनुभव देते. तर याचा बदला मला चांगलाच मिळणार. मग हे कर्मावर राहत असतं आपल्या. आपण काय करणार आहे? आणि हे प्रत्येक आपल्या पावला-पावलाचा हिशोब देवाकडे असतो. तुम्हाला पटतंय की नाही मला माहित नाही. ज्याला पटत असेल त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. हो ताई, या सगळ्याचा हिशोब होत असतो. ज्यावेळेला आपण दुसऱ्यावरती तळमळीची प्रार्थना असते, की बाबा ह्याने माझं इतकं वाईट केलं, याचा कर्माचा हिशोब नक्की होणार. तेच मी सांगते. स्वतःबद्दल पण तेच होत असतं. माझ्याबद्दलही तेच, सगळ्यांबद्दल तेच असतं. वेगळं यात काहीच नसतं. तर प्रथम कार्ड आहे ते 7 ऑफ कपचं आहे. कर्क, वृश्चिक, मीन या राशीसाठी आहे आणि दुसरं जे कार्ड आलेलं आहे ते एस ऑफ सोर्ड्स, मिथुन, तूळ. एस ऑफ कप्स, एस ऑफ सोर्ड्स, मीन, वृश्चिक, कर्क, टू ऑफ कप्स लव्ह रिलेशनसाठी आहे. कर्क, वृश्चिक, मीन. द सन कुंभ राशीसाठी आहे. मकर आहे. 4 ऑफ पेंटिकल्स, द चॅरियट कर्क राशीसाठी. 4 ऑफ 4 ऑफ वॅन्स मेष, सिंह, धनु. 3 ऑफ कप्स कर्क राशीसाठी. पेज ऑफ वॉन्स, 10 ऑफ सोर्स, मिथुन, तूळ, कुंभ. 2 ऑफ वॉन्स मेष, सिंह, धनु. 9 ऑफ वॉन्स धनु, सिंह, मेष, कर्क, कुंभ राशीसाठी. 6 ऑफ सोर्स, द मून, द सन चं कार्ड, हा द स्टारच आहे. द स्टार आणि द सन द मूनच आहे. द मून मीन राशीसाठी आहे. हे सुद्धा तुमच्यासाठी आलेलं आहे. तर आता मी रीडिंगला सुरुवात करते, की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आता ऑलरेडी आलेल्या आहेत. पण या येण्यामागचं कारण काय आहे? किंवा पास्टमध्ये अशा काही गोष्टी घडल्या तुमच्या, जेणेकरून तुम्हाला यातून त्रास होतो किंवा काय असं घडलं ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आता एवढं वाईट घडतंय? किंवा तुमचं कर्म काय सांगतंय पास्टमध्ये? पास्टमधल्या काही गोष्टी. एक तरी तुम्ही खूप पैसा होता. अबंडन्स खूप होते. खूप पैसा होता. पैशाच्या जोरावरती तुमचं खूप काही चाललं होतं. ताकद होती. पैसा म्हणजे एक ताकद होती तुमची. महत्वाचं दुसरं असं लव्ह रिलेशन पण स्ट्रॉंग होतं. पण त्या लव्ह रिलेशनच्या थ्रू तुमच्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्तीमुळे वाद झाला, की तुमची व्यक्ती, तुमचा पार्टनर जो आहे तो तुम्हाला सोडून गेला. आणि त्यामुळे तुमच्यावरती वाईट गोष्टी घडू लागल्या. वाईट गोष्टीचा परिणाम झाला. वाईट गोष्टी फेस कराव्या लागल्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं फेस केलेल्या आहेत. आणि ती व्यक्ती जी आहे तुमचे पार्टनर ती तुम्हाला सोडून गेलेली आहे. आणि त्या गोष्टी, त्या कालावधी जो आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप वाईट गोष्टी घडल्या. आणि इतक्या वाईट गोष्टी घडल्या, की तुमच्या आयुष्यामधल्या पैसा तर गेलाच. त्या गोष्टीमुळे तुमच्यावरती तांत्रिक क्रिया करण्यात आली. तुम्हाला त्रास देण्यात आला. तुम्हाला अविश्वास केला. म्हणजे विश्वास म्हणजे समोरच्या व्यक्तीने जे आहे म्हणजे तुमचं पार्टनर जे आहे, पार्टनरची एनर्जी जास्त आहे. तर त्या पार्टनरनी तुम्हाला फसवलं. तुम्हाला अ, अविश्वास केला म्हणजे विश्वासात ठेवून तुमचा विश्वासघात केला. तुमच्या सोबत राहून, तुमच्या ताटातलं जेवण खाऊन, तुमच्या घरात राहून तुम्हाला त्रास दिला. हे इतकं वाईट कृत्य केलेलं आहे आणि ती व्यक्ती तुमची मुलं वगैरे असतील, नसतील किंवा एखादं प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली असेल, त्या व्यक्तीने अबॉर्शन केलं असेल किंवा त्या व्यक्तीसाठी किंवा त्या वेळेसाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पास्टमध्ये घडलेल्या आहेत. आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती होता आणि ह्या गोष्टीसाठी त्यांनी हे सगळं केलं. लव्ह रिलेशनमध्ये. ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेली आणि इतकं लांब गेली, की त्यापासून अजून तुम्हाला माहिती नाही, की ती व्यक्ती कुठे आहे, काय करते, काय नाही. पण बाहेरून तुम्हाला जरी माहीतच झालं असेल, की असं-असं ती एक ठिकाणी आहे.
पण तुम्हाला त्या व्यक्तीने कधीच तुम्हाला कॉल केला नाही, मेसेज केला नाही किंवा तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही किंवा तुम्हाला सांगितलं नाही, की तुम्ही कसे आहात, काय आहात, तुम्ही काळजी करत आहात का? या सगळ्या गोष्टीची चौकशी सुद्धा त्यांनी कधी केली नाही. इतकं वाईट तुमची अवस्था करून ती व्यक्ती गेली आणि त्यानंतरचं जे आयुष्य तुमचं स्ट्रगल जे सुरू झालेलं आहे, इतका वाईट, इतका त्रासाचा, इतका दुःखाचा, इतका वेदनेचा, इतका एकटेपणाचा, इतका क्रूरतेचा. म्हणजे कसं आहे माहिती का, एक वेळ मरण आले तर चालेल, पण ही वेळ नको. ही वेळ पावलोपावली तुम्ही पावलोपावली मरण भोगत होता. तसं एकदा मरण आलं की माणसाचं संपतं, पण ते नाही. हे तडप स्वतःच्या मनाची, स्वतःच्या फिलिंगची, स्वतःच्या अस्तित्वाची, काय होतं, काय होतं. शेवटी घरातल्या काही गोष्टी असतात. काही गोष्टी तुम्ही एकत्र क्षण घालवलेले असतात. काही गोष्टी ठरवलेल्या असतात, की 2 वर्षांनी हे करायचं, 4 वर्षांनी हे करायचं, 5 वर्षांनी हे करायचं, 10 वर्षानंतर हे करायचं. ह्या सगळ्या गोष्टी आता पावलोपावली तुम्हाला आठवतायत. जसा वेळ जाईल तसं त्या प्रत्येक वर्षी तुम्हाला त्या गोष्टी, त्या वेळेनुसार सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवायला लागलेल्या आहेत. त्याचा सुद्धा तुम्हाला मनस्ताप होतोय. खूप जणांना नोकरी सुद्धा आहे किंवा त्या व्यक्तीला नोकरी होती किंवा तुम्हाला नोकरी होती आणि खूप जणांनी तुमच्या विरोधात केस देखील दाखल केलेली असावी. जेणेकरून तुम्हाला मानसिक त्रास झालाय, शारीरिक त्रास झालाय, एकतरी पळून जाऊन किंवा तुम्हाला सोडून तुमचे जे पार्टनर आहेत त्यांच्यामध्ये जे त्यांचे आई-वडील असतील, कोणीही असेल, त्यांचं ऐकून जी त्यांनी तुमच्यावरती ब्लेम केली, त्रास दिला, त्यावरती केस सुद्धा चालू असावी किंवा कायदेशीर गोष्टींमध्ये काहीतरी तुमचं सुरू आहे, जेणेकरून तुमचं मिटत नाहीये लवकर. अशा काही गोष्टी आहेत त्या सुद्धा घडायला सुरुवात झालेली आहे. ग्रोथ नाहीये व्यवस्थित. पहिला सगळं व्यवस्थित होतं, पैसा वगैरे आणि आजही खूप जणांचं असं आहे, पैसा आहे, सगळं आहे, सगळं आहे. पण त्या व्यक्तीने आता असं केलेलं आहे, की केस दाखल केलेली आहे आणि लग्न झालेलं नाही असं दाखवलेलं आहे आणि प्रॉपर्टीचा हिस्सा मागून घ्यायचा आणि बाहेर कुठेतरी सेटल त्या पार्टनर सोबत व्हायचं. ह्या सुद्धा गोष्टी सुरू आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. हे पास्ट मधलं चाललेलं आहे आणि अजून पण त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठेवत आहेत किंवा त्रासदायक झालेल्या आहेत. त्यातून सुद्धा तुम्ही आता भोगत आहेत काही गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला त्रास आहे आणि तुम्हाला हे आजही वाटतंय, की जे झालं ते ठीक आहे. पण मला ह्या गोष्टीचा त्रास जरी झाला तर त्या व्यक्तीला मला माफ करायचं. त्या व्यक्तीला मला माफ करायचं नाही. त्या व्यक्तीने इतकं मला छळलं, इतका त्रास दिलेला आहे, की त्या व्यक्तीला मला आता माफ करायचं. ही वेळ आता मला माझ्या आयुष्यातून जी आहे ती कधीच रिमूव्ह झाली नाही पाहिजे आणि ही व्यक्ती जी आहे त्याला व्यक्तीला त्रास झाला पाहिजे. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आणि ह्या गोष्टीचं कर्म जे आहे, हे त्यांच्याकडे फिरेल का? कारण तुम्ही खूप वेदना सहन केलेल्या आहेत, खूप त्रास सहन केलेला आहे. मान्य आहे काही गोष्टी तुमच्या चुकलेल्या आहेत, पण इतकं चुकलेलं नाहीये की तुमच्या पार्टनरने सोडून गेलं, तुम्ही इतक्या वेदना सहन केल्या किंवा त्या व्यक्तीला जरी मारहाण तुमचं झालं असेल, काहीही झालं असेल, घर, प्रपंच, संसार म्हटलं की सगळ्या गोष्टी होत असतात. पण इथं जर बघायला गेलं तर तुमची काहीही चूक नाहीये. तुम्ही व्यवस्थित आहात किंवा तुमची जी बॉन्डिंग आहे ती मला व्यवस्थित वाटते. तुमचे विचार थोडे वेगळे वाटतात. पण काही गोष्टी अशा घडल्या त्यामध्ये तुम्ही भरकटत गेलात. त्यामुळे तुमच्या हातून काही गोष्टी चुका घडत गेल्या. त्या परमेश्वराने तुमच्याकडून माफ केलेल्या आहेत. त्याचा इथं काही आता संबंध नाही. पण त्या व्यक्तीने इतका त्याग जो दिलेला आहे तुम्हाला, त्या त्यागाचं फळ त्यांना नक्कीच मिळेल. तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचं ते भोगतील, त्यांचं ते काहीही करतील. पण तुमच्यासोबत जे आता इतकं वाईट झालेलं आहे, त्याचं हे रिझन आहे, की त्या व्यक्तीने तुम्हाला त्याग दिला म्हणून तुम्हाला हे त्रास झालेला आहे. हे कर्म कर्म तर आहेच, पण हे चांगलं कर्म केलंय तुम्ही. त्या व्यक्ती गेला, की त्याचं वाईट कर्म होतं. तुम्ही त्रास सहन केला, हे तुमचं कर्म चांगलं होतं. कारण तुमच्यामध्ये संयम आहे, ताकद आहे. माझ्यात वेदना सहन करण्याची किंवा इतकं वाईट दुःख पचवण्याची माझ्यात ताकद आहे आणि मी ते सहन करत आहे. हे सहन केलेल्याचं फळ तुम्हाला आता या डेकमधून काय मिळतंय हे आपण बघणार. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आणि दुसरं असं आहे की आता ही एनर्जी म्हणजे जे काही मी एनर्जी आता जी काढणार आहे किंवा यातून बघणार आहे त्यासाठी तुमच्या कुलदेवतेचं तुम्ही नाव घ्यायचं आहे. आणि ही एनर्जी ज्या व्यक्तीशी मॅच होते आहे त्या व्यक्तीचं 3 वेळा नाव घ्यायचं आहे तुम्हाला. आणि आपल्या कुलदेवतेचं नाव, ज्या देवांना, ज्या गुरूंना तुम्ही मानताय त्या गुरूंचं नाव कमेंटमध्ये पहिला लिहायचं आहे आणि मगच ही एनर्जी बघायचं आहे. तरच तुम्हाला 100% मॅच होईल. तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करा आणि आपल्या पार्टनरची म्हणजे जी एनर्जी तुम्हाला मॅच झालेली आहे ज्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीचं तुम्हाला 3 वेळा नाव घ्यायचं आहे आणि कमेंटमध्ये कुलदेवतेचं किंवा तुमच्या गुरुचं नाव लिहायचं आहे. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वतःच आलेलं आहे. काय जे असेल ते असेल. साक्षात कर्माचं कार्ड आले. कर्म. कर्माचं कार्ड आलेलं आहे. विशेष आहे, स्वतःहून पडलंय हे. जेव्हा कधी तुम्ही मनापासून ही रीडिंग बघत असताना तेव्हा हा चमत्कार घडत असतो. हे कर्म आहे. हे कर्म फिरून येणार आहे. जे त्रास तुम्हाला दिले ते कर्म त्यांच्याकडे फिरतंय. आता सध्याला खूप 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 छान एनर्जी आहे तुमची. अं, दादा किंवा ताई सगळ्या जणी तुम्ही कोण बघत असाल तर ते खूप खूप छान आहे. मला आश्चर्य वाटतं असं काही एनर्जीचं पिक झाली ना, खूप छान वाटतं मला. कारण इमॅजिन करू शकत नाही मी की तुम्ही इतकं कनेक्ट छान होता या रीडिंगशी. आणि माझी इंट्युशन्स जे तुमच्यापर्यंत पोहोचतात, हे कार्ड जे आपल्याला सांगतात ते कार्मिकच आहे. हे त्या व्यक्तीने इतका त्रास दिलाय तुम्हाला, जे सहन केले हे फिरून त्यांच्याकडे जाताना दिसतंय. कर्म काय सांगतंय? कर्म काय सांगतंय? कर्म काय सांगतंय? ओके. कर्म काय सांगत आहे? फॅमिली आणि रिलेशन. एक व्यक्ती आनंदी, फॅमिली आनंदी, एकदम संतुलित आहार किंवा चांगली व्यक्ती, फॅमिलीसाठी आनंदी राहणं. जे काही आजवर तुम्ही भोगलंय तो भोग तुमच्या आयुष्याचा कमी होऊन तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आता येत आहेत. हे सुद्धा इथं दिसतंय. येणाऱ्या 3 महिने, 3 आठवडे, 3 वर्ष, ह्या कालावधी 9 महिने सुद्धा दिसतायत. त्या वेळेत तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, हे सांगण्याचा प्रयत्न आहे. हा, सॉरी, थोडं डिस्टर्ब झालं. तर फॅमिलीसाठी हे सगळं दिसत आहे. फॅमिलीमध्ये जे त्या व्यक्तीने तुम्हाला फॅमिलीमध्ये घरामध्ये जो त्रास दिलेला आहे, जो वेदना दिलेला आहे, त्याच त्रास त्यांच्या आयुष्यात देखील होताना दिसत आहे. तर हे सगळं कार्मिक आहे. लव्ह रिलेशनच्या थ्रू मला अजून थोडं बघावंसं वाटतंय, की लव्ह रिलेशनच्या थ्रू तुम्हाला काय मेसेज आहे आणि एंजल तुम्हाला काय गायडन्स देताना दिसत आहे, ते सुद्धा मला बघायचं आहे. एक व्यवहार स्नेहशील और धैर्यवादी साथी. असं तुम्हाला सांगण्यात येते, की तुम्ही खूप धैर्य बाळगलं, खूप संयम ठेवला स्वतःशी. म्हणून आज ही वेळ तुमच्यावर चांगली आलेली आहे किंवा ह्या वेळेतून तुम्ही बाहेर पडताय. ती सिच्युएशन जी आहे ती तुमच्या आयुष्यात चांगली येते आहे. आणि दुसरं असं आहे, की जे झालं ते कर्म होतं, कार्मिक होतं. जे होतंय ते चांगल्यासाठी होतं. त्या व्यक्तीने इतका त्याग दिलेला आहे तुम्हाला, तर तो त्याग भोगणारच. हे नक्की आहे. आणि आता श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आई रेणुका नावाने सांग भलं, जाण्याच्या नावाने सांग भलं. चांगला आहे, व्यवस्थित आहे. काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. देवीचा कौल उजवा आहे. देवीने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. देवीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. देवीनं तुम्हाला सांगितलेलं आहे, की हे सगळं जे आहे ते तुझं आहे. तुझं कर्म चांगलं आहे आणि ह्या देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. जे झालं ते पास्ट होता, कर्म होतं, ते कार्मिक होतं. ज्या व्यक्तीने त्याग दिला हे कर्म त्यांच्याकडे आता फिरताना दिसतंय. त्या व्यक्तीला त्रास होताना दिसतोय. श्री स्वामी समर्थ. अजून यापेक्षा चांगलं अजून काय पाहिजे? अजून कसं चांगलं जगलं पाहिजे? कारण तुम्ही इतकं स्ट्रॉंग होऊन हे जर सगळं इतकं छान पद्धतीने जर आयुष्याचं काही गोष्टी तुम्ही फेस करत असाल, न दुसऱ्याला त्रास देता, तर हे अप्रतिम सुंदर आहे. जेणेकरून देवाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्ही आज या सगळ्या गोष्टी मॅनेज करताय किंवा जगताय किंवा देवाने काहीतरी अशी ताकद दिली तुम्हाला म्हणून आज संयम आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आता परत येताना दिसत आहे. खरंच छान एनर्जी आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी.